क्रांती न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। क्रांतीज्योत विद्येची देवी आणि सरस्वती तेजस्विनी सावित्रीबाई ज्योतिराव फुले यांची आज 194वी जयंती साजरी करण्यात आली। वैजापूर येथे मदर तेरेसा वसतिगृह व मुलांचे संत रोहिदास वसतिगृह येथे मोठ्या उत्साहाने ही जयंती साजरी करण्यात आली। पण दुसरं विशेष म्हणजे आज मला समजा उतार वयात माणूस काय असतं का आपण जाता जाता तरी सत्य बोलावं। सत्य बोलणं फार गरजेचं असतं, कारण आपण जर ते बोललं नाही तर ते तसंच राहून जातं। आणि आज माझं अंतर्मनही म्हणतं, कारण माझी लहानपणापासून चिकित्सक स्वभाव होता। असं का घडलं तसं का घडतं त्याचा शोध मी स्वतःच घेत गेले। मी कधी कुणाला ते कळूनच नाही असं का घडतं, आपल्यासोबत का घडतं, इतरांसोबत का घडतं, ह्या समाजासोबत का घडतं, त्या धर्मासोबत का घडतं, ह्याची चिकित्सक मला बरीचशी उत्तरं आता जीवनात मिळून गेली। आणि मिळता जेव्हा निधनानंतर मी मार्केटमध्ये आले त्याचे आज नाही बबन बबनकर माझ्या नवऱ्याचे मित्र, त्यांची बहीण माझी मित्र, आणि त्यांच्या मदतीने आबासाहेब जोजूरकर ज्यांनी ज्योतिबांनी जसं हकीमा बहीण म्हणा या मुक्ता साळवी म्हणा या सर्वांना निभावून घेतलं तसं सर्वात आधी मला त्यांनी ह्या दिवसांमध्ये निघून घेतलं। आणि दुसरे ठाकूर सर बोलताय तर ते खरंच माझे मावस आतेभाऊ आहे, शिक्षक आहेत आणि लहानपणचा माझ्या सुशिक स्वभावाचे खरे साक्षीदार ते आहे। कारण त्यांच्या ट्युशनमध्ये मुलींनी जर मला उठून दिलं तर मी खंडन केलं, बाजूला झालेलं ही गोष्ट। आणि आज पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा शकता आपली जुनी मोठी माणसं म्हणतात तर बाई पोलीस लोक चांगले नाही, राजकारणी चांगले नाही, यांच्या नादी लागू नये, ती बाई फालतू, ती बाई चांगली। पण वेळ माणसाला सगळ्यांच्या समोर जाणं शिकवते आणि जाणं गरजेचं सुद्धा असतं। आज मी आबांचं जीवन त्यांना त्यांच्याबरोबर काम करणारे लोक जाणतात नाही जाणतात हे मला माहीत नाही, पण आबांचं संघटना वाढीसाठी जितकं नुकसान झालेलं असेल ओबीसीमधून तितकं नुकसान मला नाही वाटत कोणाचं झालेलं असेल। त्यांची अर्धा एकर जमीन गेली, त्यांच्या मुखाठेवी, त्यांच्या भानगडी, या सर्व गोष्टींची मी साक्ष आहे, परंतु त्यांची सात्वनापूर्वक दखल घेतली नाही आणि माणूस स्वतःचं दुःख स्वतः सांगू शकत नाही। ही त्यांची सुद्धा अडचण होती, घरून सुद्धा त्रास होता आणि संघटनेतून सुद्धा त्यांना खूप त्रास होता। तुम्ही तरी धाडसी निर्णय घेतला, तुम्ही मुलांसाठी एक पालक झाला, तुमची जमीन विकली, तुम्ही हे शाळा बांधली आणि ताई त्यांना आईचं प्रेम देते, तुम्ही वडिलांचं देतं, असे ह्या सर्वांचं जितकं कौतुक करावं तितकं थोडंच आहे। आता बाकी लोकांना मी जास्त परिचित नाहीये, पण माणसाचे आचार आणि विचार आणि व्यवहार या तीन गोष्टी माणसाचा पूर्ण परिचय करून जातात। त्याला आपल्याला कोण्या जवाईराकडे न्यावं लागत नाही आणि कुठे न्यावं लागत नाही, या तीन गोष्टी आपलं स्वरूप सांगून देतात। आता राहिलं दुसरी गोष्ट, माझ्याबद्दल मी काही जास्त बोलणार नाही, नंतर हे कधी तुम्हाला बोलतीलच, पण आज मुलींना मी पोलीस स्टेशनमध्ये जवळजवळ 15-16 वर्षापासून जाते येते, एक दिवस नाही, कधी अधिकृत होते कधी अनधिकृत होते, किंवा प्रसंगी मला खूप बोलावलं जायचं, पाचारण केलं जायचं। तर आज मी तुम्हाला फक्त एकच सांगेल, मुलींना तुम्हाला जर घडायचं असेल तर हा शब्द तुम्हाला पुढे कोणी सांगणार नाही, तुम्ही कराल तर एक करा, फक्त आय लव्ह यू आणि प्रेम या दोन शब्दापासून सुरू आहे, कारण हे दोन शब्द तुमचं आयुष्य पूर्ण वाटोळं करून देतात। आणि तुम्हाला तुमच्या मनातलं जर कोणाला सांगायचं असेल आई वडिलांच्या दोन थापटी खा, पण त्यांनाच सांगा, कारण त्या थापटींमध्ये खूप काही आहे, प्रेम आहे, सद्भाव आहे, तुमचं भविष्य आहे, सर्व काही आहे। आणि शिक्षक सांगतात, कारण आपल्या आयुष्यात 2-4 लोक तरी अशी येतात का ते आपल्याला समजतात, असं काही नाही आपल्याला कोणी समजत, बरेच जण समजणार असतात, त्यांच्याशी तुमचे विचार शेअर करा। आणि तुम्ही खरंच भारताच्या मुली आहे, महाराष्ट्राच्या नाही, तुम्ही भारताच्या आहे, तुम्ही भारताच्या मुली बनला। आता राज्यवाद राहिलेला नाही,
जे आम्ही महाराष्ट्राचे विद्यार्थी आता सोयीर संबंध मित्रता हे झाले, आता हे विश्वस्तरीय होऊन गेलं म्हणायला हरकत नाही. पण फक्त तिथं तुम्ही उद्या उच्च शिक्षणाधिकारी बना, तुम्ही POC बना, MPSC UPSC मंत्री काय जे बनायचं ते बना, पण फक्त त्यापेक्षा एकदा माणूस बनलं ना तर खूप चांगलं. कारण दूर जाणारे मुलं आईवडिलांना आधी काय देणं त्याचं सुद्धा येत नाही. कारण त्या आईवडिलांचे काय स्वप्न असतील, अरे बाबा मी शिकलो नाही पण माझ्या मुलासाठी असं करू, माझ्या मुलासाठी तसं करू. पण बरेचसे पालक हात झाटवतात, आपली घरच्या जायला नको, जाऊ दे आपण 4 लोक तितके कमवू लागली, म्हणजे काही नामुष्की व्हायला नको म्हणून ते सहन करतात. आणि बरेच लोक असे म्हणतात बाहेर चाललं बाई ज्ञान शिकवायला, स्वतःचं घरचं तर काहीच पाहत नाही, बरोबर. पण असं नसतं. कारण परमेश्वराने आणि नियतीने कोणाचा जन्म परपंचासाठी तर कोणाचा जन्म इतरांसाठी दिलेला आहे. म्हणून जो जो करतो तो त्याच्या जागी बरोबर करतो आणि ते खरं आहे. आणि धर्मवाद आणि जातीवाद ह्या दोन्ही गोष्टीला थारा देऊ नका. जो खरंच चांगलं कार्य करतो त्यांच्यासोबत नाही व्हायला पाहिजे असं माझं मत आहे. माझ्यासोबत काय झालं त्याच्याशी मला आता बिलकुलही खंत नाही, अजिबात खंत नाही. कारण आता मी माझं जीवन देशव्यापी करण्याचं ठरवलं, पण प्रकृती साथ देते न देते आता ते परमेश्वराचा. पण मग इच्छा आहे की चला आपले विचारांची वाढ करावी, लोकांचे विचार आपण ऐकावं, लोकांची गाणी ऐकावी, आपले सुद्धा अनुभव सांगावे, ही माझी तळमळीची इच्छा. आणि दुसरी मी असं सोयीर संबंध जोडण्याचं पण कारण एक असतं, बरेच लोक म्हणतात पैसे देऊन जोडणे करणे ह्या चर्चा चालतात, पण माझा दृष्टिकोन तो नाही. जर काही अघटित घडून मेणबत्त्या पेटवण्यापेक्षा त्यांना आधी सोयीला लावा, परपंचाला लावा आणि त्या व्यवस्थित आहे तोपर्यंतच त्यांचं सहकार्य करा. हे इतकंच बोलून मी माझे लांबलेलं 2 शब्द संपवते. आपल्या सर्वांचं कार्यक्रमाच्या आयोजकांचं आभार मानते. ते तुमचा संकल्प होता तेव्हा वसतिगृहावरती तुम्ही जे फुलना फुलाची पाकळी मुलींसाठी आणि मुलांसाठी देणार होते, तर तुम्ही काय देणार बॉस? माणसाने खूप काही करायला पाहिजे आणि त्यात देण्याबद्दल मला किंचितही विशेष वाटत नाही. कारण मी तिथे सुद्धा स्वतःला अपयशी समजेल. कारण खूप काही करायला पाहिजे, पण परमेश्वर आपल्या भाग्यात जे घडतं तेच आपण करू शकतो. आणि आज सध्याला मी फक्त त्यांना माझ्याकडे एक रजिस्टर बुकच आणलेले आहे, ह्या पलीकडे काही नाही. आणि आता माझ्या सांसारिक जीवनामध्ये मला खरोखर कोणताही रस नाही. आता जर परमेश्वराने संधी दिली तर सर्वांसाठी करावं आणि स्वतःसाठी सध्या करावं. कारण साधू संत म्हणतात आपला तो देव एक करून या घ्यावा, म्हणजे आपण आपलं काय करून घ्यायला पाहिजे हे साधू संतांनी सांगितलेलं आहे. आणि आपल्या महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाचा जो वारसा आहे तो मला नाही वाटत जगात कुठेही असेल. कारण वारकरी संप्रदायासारखं कोणतंही संप्रदाय नाही. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुखंत ह्या वाटचालीवर आपण चालण्याचा प्रयत्न करू. यश येणं आणि न येणं हे वेळेचे आहे. सर्व आत्ताच तर बोलले की सर्व सावित्रीच्या मुली आहेत, तर बरोबर आहे. कारण सावित्री आई जर जन्माला आली नसते तर कदाचित अजूनही आपल्या माता भगिनी बाहेर पडलेल्या नसतात, घरातच असतात. त्याकरिता सावित्री आईचं खूप मोठं योगदान आहे महिलांना पुढे आणण्यामध्ये, घरामधून बाहेर काढण्यामध्ये. आपण बऱ्याचशा त्यांच्याविषयीच्या ज्या काही शिक्षणाला किंवा शाळेत शिकवायला त्या जात असताना त्यांना जे काही आधी अडचणी आले होते ते सर्व आपल्याला ज्ञात आहे. आत्ता काळ तसा नाही आहे, आत्ता आधुनिक युग आहे. आता 1 जानेवारी 2025 पासून नवीन जनरेशन सुरू झालेलं आहे. 20 वर्षाला एक जनरेशन गणलं जातं. 6वे-7वे जनरेशन आपल्या युनिटी होत आहे. तर जसं जसं जनरेशन पुढे वाढत जाईल तसं तसं आपल्याला सुधारणा केलीच पाहिजे. आजचं सॉफ्टवेअर जनरेशनही म्हणलं तरी चालेल. आज जन्मलं बाळ की त्याला मोबाईल पाहायला मिळतो, चुकीचं तर आहेच,
परंतु आहे त्याच्या नशिबानं ते मिळालं. आम्हाला जवळपास वयाच्या 32व्या वर्षापर्यंत मोबाईल बघायला नाही मिळाला. तर हे ज्याच्या त्याच्या म्हणजे ह्याच्या गोष्टी आहे, नशिबाची म्हणा किंवा अजून काही प्रारब्ध म्हणता येईल. तर तसं तुम्हाला जरी मोबाईल आज बघायला मिळाला, परंतु त्या मोबाईलचा चांगला उपयोग करा. त्याचे वाईटसुद्धा दुष्परिणामसुद्धा भरपूर आहेत. जे की आपण OTP वगैरे दिला तर आपल्या अकाउंटवर पैसे जातात. आजकाल आपण पाहतो आणि काल 2 परसोडा आणि लातूर गावामध्ये 2 ठिकाणी मोबाईलच्या वापराविषयी 33 मार्काची परीक्षा घेतली रॅजिंग त्याच्या अनुषंगाने. आणि तिथं त्या मुलींनी लातूर गावच्या 2 मुली तिने 29 मार्क घेतले, 28 मार्क. म्हणजे बघा आपण सुशिक्षित सुद्धा किती झालो. प्रत्येक गोष्ट त्या मोबाईलविषयी, त्या ज्ञानाविषयी किंवा सॉफ्टवेअरविषयी आहे की त्यांनी त्या मुलींनी बरोबर 30 मार्क करून एवढे मार्क घेतले. 30 पैकी 29 मार्क घेणारे 57% बक्षीस दिलेलं आणि 28 घेणारे सेकंड आणि 27 घेणारा एक मुलगा होता. तो मुली नगर पेढेच्या वसतिगृहामध्ये आज क्रांतीज्योती सावित्रीबाई यांची 94वी जयंती त्या निमित्तानं मंजुषाताई ठाकरे यांच्या वतीने सावित्रीबाईंच्या स्मृतींना या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी प्रयत्न या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात येणार आहे. आणि त्या सुंदर अशा कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेल्या मंजुषाताई ठाकरे, त्याचबरोबर आपला व्यस्त शेड्यूल मधून अनुभव असा वेळ या विद्यार्थ्यांच्या पैकी देण्यासाठी आमचे वैजापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आदरणीय श्यामसुंदर गोसावी आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक आणि त्यांच्या साहित्याची लोकं महाराष्ट्राच्या पोलीस तिथे घेतलेले आहेत. बाहेरच्या विद्यार्थीच्या जे काही स्टेट बोर्ड असेल त्या पुस्तकामध्ये सुद्धा त्यांच्या बरेच नावाची कविता आहे. म्हणजे आपल्यामध्ये असलेली एक अनमोल व्यक्तिमत्व या ठिकाणी आपल्या या कार्यक्रमाच्या लोकांना संस्कार मूल्य ज्या ठिकाणी जपल्या जातात त्या वसतिगृहाचं या ठिकाणी मन भरून तिच्या आत्मिक ज्या भावना होत्या त्या प्रत्येकाला प्रेरणा देणाऱ्या होत्या. आणि म्हणून सर्वप्रथम तिचं अभिनंदन करतो. मुलींना कोण जास्त आहे संख्येनं सांगा बरं. मुलं आहे का मुली आहे? कशाच्या दृष्टीने बरोबर आहे ना. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले.